मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी जर तुम्ही केलात 2,500 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत मोफत तुम्हाला दिलं जातं। ऑनलाईन घरी बसल्या मोफत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज कसा भरावा या संदर्भातील व्यवस्थित माहिती ए टू झेड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी फक्त 2च कागद तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज केलात तर भविष्यामध्ये नक्की तुम्हाला चांगला फायदा होणार आहे। गुगलमध्ये बांधकाम कामगार या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, यावरती तुम्हाला टच करायचं आहे। टच केल्याबरोबर या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेचा अधिकृत जो पोर्टल आहे तो ओपन झालेला दिसेल। यामध्ये भरपूर असे वर्कर या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ऑनलाईन अर्ज करू शकतात। कोणकोणते वर्कर यामध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात या संदर्भातील व्यवस्थित माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचे असेल तर पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावरूनच तुम्हाला इथं नोंदणी करायची आहे। आता बाकीचे जे काही ऑप्शन दिलेले आहेत या संदर्भात मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिला ऑप्शनला इथं टच करायचं आहे। पहिल्या ऑप्शनला टच केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याकडे जो आधार नंबर आहे, ज्यांच्या नावाने तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यांचा आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका आणि प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती टच करा। आता आधार नंबर आणि मोबाईल नंबर भरलेला आहे। आता आपण प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावरती टच करूया। टच केल्यानंतर तुमच्यासमोर आता फॉर्म ओपन झालेला दिसेल। आता बघा, यामध्ये व्यवस्थित अगोदर माहिती समजून घ्या, त्यानंतरच फॉर्म भरा। आता बघा, पर्सनल डिटेल्समध्ये सर्वप्रथम लाभार्थ्यांचा आधार कार्ड प्रमाणे इथं पहिले नाव टाकायचं आहे। त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचं आहे। आधार कार्डवरती पतीचं नाव असेल तर पतीचं नाव टाका, वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं नाव टाका आणि लास्ट नेममध्ये आडनाव तुम्हाला टाकायचं आहे। आता ही माहिती व्यवस्थित समजून घ्या। जो तुम्ही आधार क्रमांक टाकलेला आहे तो आधार क्रमांक ऑलरेडी आलेला आहे। इथं तुम्हाला लिंग निवडायचं आहे, यावरती टच करा। मेल फिमेल ऑदर जे असेल त्याला इथं टच करायचं आहे। आता तुमची विवाहित स्थिती जी आहे, जी विवाहित स्थिती आहे त्या विवाहित स्थितीला टच करायचं आहे। तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, डिवोर्स आहात, सिंगल आहात, जे असेल ना इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा, आता तुमची जी जन्मतारीख आहे आधार कार्ड प्रमाणे तुमची जन्मतारीख इथं सिलेक्ट करायची आहे। आता आधार कार्ड प्रमाणे जी जन्मतारीख आहे कॅलेंडरला टच करा। आधार कार्ड प्रमाणे व्यवस्थित जन्मतारीखेला सिलेक्ट करा। ऑटोमॅटिक या ठिकाणी जो वर्ष आहे तो तुमचा येईल। आता कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमची जी जात आहे ती जात इथं सिलेक्ट करायचं आहे। जनरल असेल, NT असेल, OBC असेल, SC असेल, ST असेल, जे असेल ते इथं सिलेक्ट करा। ऑटोमॅटिक तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी येईल, कारण तुम्ही पूर्वी तो मोबाईल नंबर टाकलेला होता। आता ॲड्रेस प्रूफमध्ये बघा, व्यवस्थित माहिती भरायची आहे आधार कार्ड प्रमाणे। इथं लक्षात ठेवा, इथं जो काही घर क्रमांक आहे, इमारत क्रमांक आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, जर असेल तर टाका, नसेल तर सोडून टाका। रोड रस्ता असेल तर टाका, नसेल तर सोडून टाका। आता इथं लक्षात ठेवा, जे स्टार आहेत लालमध्ये ती माहिती अनिवार्य आहे, स्टार नसेल तर सोडून टाका। आता जे स्टार तुम्हाला दिसतील ते स्टार मात्र पूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे। आता विलेज तुमचं जो गाव असेल तो गावाला इथं सिलेक्ट करा। त्याचबरोबर शहर जे असेल त्या शहराला तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे इथं भरायचं आहे। तो गावाच्या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाका, सिटीच्या ठिकाणी तालुक्याचं नाव टाकलं तरी चालेल। आता महत्त्वाची जागा जर असेल, जवळपास काही असेल तर टाका। राज्य ऑटोमॅटिक आधार कार्ड प्रमाणे घेतलेलं दिसेल। आता इथं जिल्हा जो असेल तो डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत। त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर पोस्ट ऑफिस जी आहे ती सिलेक्ट करायची आहे। पोस्ट ऑफिस सिलेक्ट केल्याबरोबर ऑटोमॅटिक जो पिनकोड आहे तो त्या ठिकाणी येईल। आपण आता उदाहरणं एक जिल्हा इथं सिलेक्ट करूया, त्यानंतर तालुका सिलेक्ट करूया, परत इथं पोस्ट ऑफिस सिलेक्ट करूया। व्यवस्थित माहिती समजून घ्या। काही माहिती मी त्या सिक्युरिटीसाठी ब्लर करणार आहे, ती माहिती तुम्हाला पुढे दिसणार नाही। आता फॅमिली डिटेल्समध्ये जो कौटुंबिक तपशील आहे यामध्ये आता काय माहिती भरायची आहे हे व्यवस्थित समजून घ्या। आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील, पती किंवा पत्नी, पहिल्या 2 पाल्यांनाच नावे या ठिकाणी भरायचे आहेत। पहिले जे 2 पाल्ले आहेत त्यांचेच नावे इथे टाकायचे आहेत, कारण एका कुटुंबातून फक्त 2 मुलांनाच जो काही लाभ आहे शिष्यवृत्तीचा वगैरे त्यांना ते मिळणार आहे। सर्वप्रथम इथं पहिले नाव टाकायचे तुमच्या स्वतःचा, आडनाव टाका, त्यानंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव टाका,
जन्मतारीख टाका, परत एकदा जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर जो वर्ष आहे तो वर्ष या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. आधार कार्ड नंबरसुद्धा त्या ठिकाणी येईल. इथं तुमचा जो व्यवसाय आहे, तुम्ही काय काम करता ते टाका. त्यानंतर शिक्षण टाका, एज्युकेशन तुमचं किती झालं आहे, तो नॉमिनीज वगैरे ते त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या, जर तुम्ही स्वतः पत्नी असाल तर पतीला नॉमिनी करायचं आहे, जर पत्नी असाल तर इथं पतीला नॉमिनीज करायचं आहे. हे मात्र नक्की लक्षात असू द्या. आता आपण ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये एक एक नाव भरायचे आहेत. तर ॲड मोर नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करा. टच केल्यानंतर ॲड मोरला इथं टच करून तुम्हाला इथं व्यवस्थित परत इथं एक एक लाभार्थ्यांचे नावे भरून घ्यायचे आहेत. आता नियोक्ताचा जो तपशील आहे यामध्ये आता एम्प्लॉईज डिटेल्समध्ये व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. आता 90 दिवसाचा जो काही कामाचा जो प्रूफ आहे, 90 दिवसाचा कामकाजाचा दाखल्याचा जो तपशील द्यायचा आहे यामध्ये इथं व्यवस्थित समजून घ्या. 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला कुठं मिळणार आहे, कशा पद्धतीनं फॉर्म भरायचं आहे, या संदर्भातील माहिती भाग 1 मध्ये मी घेतलेली आहे. या व्हिडिओच्या शेवटी लावेन, त्यावरती टच करून तुम्ही व्यवस्थित भरू शकता. आता यामध्ये कोणकोणते वर्कर येतात हे समजून घ्या. मेशन वर्कर आहे, सेंटरिंग वर्कर आहे, स्लॅब वर्कर आहेत, फ्लोरिंगवाले आहेत, प्लंबर आहेत, कारपेंटर आहेत, पेंटर आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, वेल्डर आहेत. असे भरपूर असे यामध्ये वर्कर इथं अर्ज करू शकतात. काही लोकांना माहितीच नाही आहे, फक्त बांधकाम कामगार मिस्त्री तेवढेच अर्ज करू शकतात. परंतु यामध्ये भरपूर असे लाभार्थी अर्ज करू शकतात. फक्त इथं माहिती समजून घ्या. ऑल टाईप वर्करला तुम्ही जर इथं सिलेक्ट केलात तर वर्करमध्ये जवळपास सर्वच लाभार्थी येतात. आता हा 90 दिवसाचा जो प्रमाणपत्र आहे तुम्ही कोणाकडून घेतलेला आहे, जो काम केल्याचा जो पुरावा आहे तो कोणाकडून तुम्ही घेतलेला आहे याला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता माझ्या केसमध्ये मी नगरपालिकेचं घेतलेलं आहे म्हणून इथं नगरपालिकेला इथं टच केलेलं आहे. आता जावक क्रमांक जी आहे ती जावक दिनांक आणि जावक क्रमांक जो 90 दिवसाचा तुम्ही प्रमाणपत्र पूर्वी घेतलेला होता त्यावरती असतं ते त्या ठिकाणी इथं टाकायचं आहे. आता त्यानंतर बघा इथे सिलेक्ट करा कॅलेंडरला जी जावक दिनांक आहे त्या प्रमाणपत्रावरती ती दिनांक इथं सिलेक्ट करा. जावक क्रमांक जो दिलेला असेल तो जावक क्रमांक त्या ठिकाणी भरायचा आहे. आणि भरल्याच्या नंतर आता खाली बघा, खाली काय माहिती येईल. आता इथं अंदाजे मी टाकतो. यानंतर मी पूर्ण अचूक माहिती भरणार आहे त्या प्रमाणपत्रावरून. फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी मी हे सर्व टाकत आहे. आता महानगरपालिकेत जे अधिकृत केलेला व्यक्ती आहे किंवा नगरपालिकेत जो तुम्हाला व्यक्ती हा प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याचं नाव इथं टाकायचं आहे. त्या प्रमाणपत्रावरती नाव असेल. इथं महानगरपालिका जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, महानगरपालिका तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे. इथं आपण जिल्हा सर्वप्रथम सिलेक्ट करून घेऊया, त्यानंतर इथं तालुका सिलेक्ट करून घेऊया. तालुका सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर आता बघा खाली एक ऑप्शन तुमच्यासमोर नवीन येईल. तो आहे कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र इथं निवडायचं आहे. आता तालुका केंद्र निवडायचं आहे. इथं ध्यानात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे तो इथं तालुका निवडायचा आहे. आता तालुका आधार कार्डप्रमाणे ॲटोमॅटिक या ठिकाणी येईल आणि कधी कधी वरी जे तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे त्याप्रमाणे सुद्धा इथं ॲटोमॅटिक तालुका येतं. त्यासाठी तालुका सिलेक्ट करा, शक्यतो तुमचा तालुकाच घ्या. आता इथं जे काही डॉक्युमेंट आहेत, आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट इथं जोडायचे आहेत हे लक्षात असू द्या. बघा सहाय्यक दस्तऐवज जे आहेत तुम्ही JPG असेल, JPG असेल, PNG असेल, PDF मध्ये इथं या ठिकाणी डाउनलोड करू शकता. 2 MB पर्यंत तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता बघा इथं दिलेलं आहे पहिला आधार कार्ड ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे 1 नंबरला आणि 2 नंबरला 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहेत. म्हणजे इथं 90 दिवसाचं प्रमाणपत्र 1 आणि आधार कार्ड 1 असे 2च कागदपत्रे तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे आहेत. आता इथं क्लिक टू लोड जे काही व्हिजिट डेट्स आहे म्हणजे किती तारखेला तुम्हाला हे प्रमाणपत्र व्हेरिफिकेशनसाठी न्यायचं आहे ती इथं तारीख कॅलेंडरमधून सिलेक्ट करा. इथं समजून घ्या, इथं वरती समजून घ्या व्यवस्थित. जो पिवळा आहे तो कोटा पूर्ण झालेली दिनांक आहे. शासकीय जे काही हॉलिडे आहेत गव्हर्नमेंट सुट्टीचा लाल कलरमध्ये आहे. सॉल्ट सिलेक्टेड हिरव्या पट्टीमध्ये आहे. पांढरा जो आहे तो तुम्हाला दिनांक सिलेक्ट करायचे आहे. पांढरा जो ब्लॉक दिसेल ते आता इथं ब्लॉक समजून घ्या. आता या ठिकाणी सर्व जे काही आपण आता इथं दाखवलेले आहे वरील माहितीप्रमाणे इथं जी तारीख तुम्हाला येईल त्या तारखेला इथं सिलेक्ट करा. त्यानंतर इथं जो स्टार आहे छोटासा त्यावरती टच करायचं आहे. टच केल्याच्या नंतर तुमचं काम जवळपास या ठिकाणी 100% पूर्ण झालेलं आहे. आता ही माहिती वाचून घ्या आणि इथं मी सर्व इथं लाल खाली का दिसत आहेत हे समजून घ्या बरं काय. कारण इथं तुम्ही लाल जे दिसत आहेत तेवढे ब्लॉक तुमचे इथं बाकी आहेत. आता मी काही माहिती भरलेली नाही, फक्त माहिती सर्वप्रथम तुम्हाला समजून दाखवलेली आहे. आता ही सर्व माहिती मी भरून घेतो. सर्व माहिती भरून घेतल्याच्या नंतर जे काही लाल दिसत होते ते काहीच तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाहीत. आता बघा सर्व माहिती व्यवस्थित मी भरून घेतलेलं आहे.
आता भरून घेतलेलं आहे, सर्व दिसते का? सिक्युरिटीसाठी मी पूर्ण ब्लर केलेलं आहे. आता तुम्हाला इथं खाली दाखवतो मी जी माहिती तुम्हाला इथं दाखवायची होती ती माहिती. आता इथं सर्व तुमचे जर डॉक्युमेंट अपलोड झालेले असतील तर या ठिकाणी ऑलरेडी त्यांचे नावं वगैरे येतील. आता बघा इथं जे रेड दिसत होते इथं एकही रेड आलं नाही, म्हणजे सर्व माहिती मी व्यवस्थित भरलेली आहे. इथं सेव्ह नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती इथं टच करायचं आहे. टच केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही पूर्वी टाकलेला होता तो सेंड OTP नावाचा एक ऑप्शन येईल, त्यावरती इथं टच करा. जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला होता त्यावरती 6 अंकी OTP गेलेला आहे. आलेला जो 6 अंकी OTP आहे तुम्हाला या ठिकाणी भरून व्हॅलिड OTP या पर्यायावरती टच करायचं आहे. आता 2 मिनिटापर्यंत ते OTP येणार आहे. जर OTP आलं नाही तर 2 मिनिटाच्या नंतर परत तुम्ही रिसेंड करू शकता. आता आपण OTP येण्याची थोडीशी प्रतीक्षा करूया. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि या योजनेबद्दल पूर्ण डिटेल्स माहिती जर पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी एक प्लेलिस्ट लावेन, त्यावरती टच करून पूर्ण माहिती तुम्ही एक व्हिडिओ संदर्भात पाहू शकता. आता इथं OTP चुकीचं झालेलं आहे, परत आपण इथं रिसेंड करूया. रिसेंड केलेलं आहे. आता परत OTP या ठिकाणी आलेला आहे. आलेला OTP इथं आपण टाकूया. व्हॅलिड OTP केल्यानंतर आता तुमची OTP या ठिकाणी करेक्ट होऊन जाईल. परंतु जे क्लेम करायचे आहेत आता 2,500 पासून ते तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मदत कशी घ्यायची आहे, यामध्ये मुलांना शिष्यवृत्ती आहे, मुलीच्या लग्नासाठी पैसे आहेत, घरकुलसाठी पैसे आहेत, याचबरोबर तुम्हाला जे काही दवाखान्याचा खर्च असेल ते मिळवायचं आहे, भांडे घ्यायचे आहेत, इतर भरपूर असे स्कीम आहेत. त्या स्कीम अगोदर समजून घ्या. आता या व्हिडिओच्या शेवटी मी 2 व्हिडिओ लावेन, त्यावरती तुम्ही टच करून एक व्हिडिओ तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती तुम्ही पाहू शकता. कारण इथं OTP जो टाकलेला होता तो समोरील व्यक्ती OTP चुकीचा सांगितला होता, त्यासाठी आपण परत OTP रिसेंड केलेला आहे. आता थोडंसं इथं प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल, कारण ही सर्व माहिती मी लाईव्ह दाखवत आहे, कारण त्यासाठी थोडासा इथं वेळ लागू शकतो. परत एकदा सांगतोय, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आलेला OTP टाकलेला आहे. आता परत इथं OTP येण्याची प्रतीक्षा आपल्याला थोडीशी करावी लागते, कारण ती OTP सुद्धा घेतलेली नाही. आता परत OTP आपण घेण्याचा प्रयत्न करूया. OTP येईल. आलेला आहे OTP. आलेला OTP आपण इथं भरूया. आलेला OTP आता भरल्याच्या नंतर इथं तुमचा फॉर्म ओके होऊ शकतो. इथं पाहूया आपण व्हॅलिड OTPला टच करूया. टच केल्याबरोबर आता तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार आहे. आता OTP बरोबर घेतलेला आहे. सेव्ह करा. ॲप्लिकेशन सेव्ह झालेलं आहे. इथं ॲप्लिकेशन नंबर वगैरे आलेला आहे. ओके या पर्यायावरती टच करा. टच केल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढायची आहे. जी ॲप्लिकेशन तुम्ही केलेली आहे त्याची प्रिंट तुमच्याकडे घेऊन व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. आता बघा या ठिकाणी एक प्रिंट आलेली आहे. इथं प्रिंट अपॉइंटमेंट लेटर नावाच्या ऑप्शनवरती टच करा. टच केल्यानंतर याची प्रिंट एक घ्यायची आहे तुम्हाला. तुमच्या मोबाईलमध्ये PDF डाउनलोड करून घ्या आणि कोणत्याही कम्प्युटरवरती जाऊन त्याची प्रिंट काढून घ्या. 90 दिवसाचा एक प्रमाणपत्र, ही प्रिंट एक आणि आधार कार्ड सोबत घेऊन जा. जो तुम्ही सेंटर निवडला आहे, ज्या ठिकाणी तालुका निवडला आहे त्या तालुक्याच्या बांधकाम कामगारच्या ऑफिसला जायचं आहे, ते दाखवून टाकायचं आहे. तुमचं मोफत हे सर्व काम झालेलं आहे. कोणत्याही एजंटला एकही रुपया देण्याची गरज नाही. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओच्या शेवटी जी प्लेलिस्ट लावलेली आहे त्यावरती टच करा. जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ पाहून याबद्दलची डिटेल्स माहिती पाहून घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.